आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सकारेण तं धम्मं अभिपूज्याम इमिना सकारेण तं संघं। या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाला पार पडलेला आहे। यानंतर या ठिकाणी डॉक्टर सी.पी. थोरात यांच्या पुण्यानुमोदन दिनाला आलेल्या सर्वांना मी सूचित करतो की पुढचा कार्यक्रम असा होणार आहे की साहेबांचं वैचारिक वार्ता आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्याची चळवळीतलं मोठं काम आहे आपल्यासमोर। मग DS4 असू द्या, पामसेप असू द्या किंवा BSP असू द्या, यामध्ये त्यांचं सक्रिय सहभाग आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांना त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आज पुण्यनमोदन दिनानिमित्त त्यांच्या पुण्यनमोदन दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्व आलो आहोत। या ठिकाणी एक कार्यक्रम असतो, कार्यक्रमाला एक अध्यक्ष असतो, त्याशिवाय कार्यक्रमाची चौकट ठरली जात नाही। तर या ठिकाणी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष चांदणे साहेबांना विनंती करतो की ह्या पुण्यनमोदन दिनाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्षपद मी स्वीकारत आहे। जय भीम। अध्यक्ष महाराज, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, आज किती थोडा आपल्यामधून गेलेले आहेत। थोडा मला त्रास होईल, परंतु तरी सुद्धा मी 2 शब्द बोलणार। चुकींनी सामाजिक कार्याचा ठेवा आपल्यासमोर ठेवला, तो ठेवा अत्यंत निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारची आंबेडकरी चळवळीबद्दल बेमानी न करता चुकींनी हा जो ठेवा आपल्यासमोर ठेवला हा वाचण्याजोगा आहे, सगळ्यांच्या कल्पना आहे। मित्र, माझे विचार मांडताना लक्षात ठेवा, कदाचित माझ्याकडून चूक होऊ शकते, परंतु मला जे वाटतं ते मी या ठिकाणी आपल्याला मांडणार आहे। चिंपींना समाजकार्याची ही जी प्रेरणा मिळाली, अर्थातच चिंपी हे सुरुवातीपासून समाजकार्यामध्ये मग्न होते, परंतु खऱ्या अर्थानं मला जे वाटतं चिंपींना ती प्रेरणा मिळाली ती बाबासाहेबांच्या एका वाक्यापासून त्यांना ही प्रेरणा मिळाली। कोणतं वाक्य आहे? 1956 साली बाबासाहेबांनी आग्र्यामध्ये शेवटचं भाषण केलं। त्या भाषणामध्ये ते म्हणाले, मुझे पढ़े लिखे वर्ग ने बहुत धोखा दिया, मुझे पढ़े लिखे वर्ग ने बहुत धोखा दिया। मैं समझता था पढ़ लिख कर ये समाज सेवा करेंगे, मगर मैं देख रहा हूं कि मेरे इर्द गिर्द क्लर्कों की बड़ी भीड़ इकट्ठा हुई है जो अपना ही पेट पालने में मगन है। मित्रों, बाबासाहेबांना अपेक्षित असं होतं की हा जो समाज मी तयार केला, हा समाज खालच्या समाजाने यासाठी त्यांचं योगदान दिलेलं आहे, खालचा समाज त्यांच्यासाठी राबलेला आहे। तेव्हा या तयार झालेल्या समाजाला, सुशिक्षित झालेल्या समाजाचं कर्तव्य आहे की त्यांनी आता बाकीच्या समाजाला वर आणण्यासाठी त्यांची सेवा केली पाहिजे, परंतु मला असं दिसत नाही। मित्र, ही गोष्ट सी.पी. थोरातांना अतिशय लागून गेली, त्याच्या मनाला चटका बसला आणि त्यांना वाटलं की हे सगळे लोक जे बाबासाहेबांना गद्दार झाले, हे सुशिक्षित झाले आणि समाजाचा आपला उपयोग करून खालच्या समाजाला वर आणण्याऐवजी स्वतःचं पेट भरण्यामध्ये ते मग्न झाले आणि हा स्वार्थ त्यांच्यामध्ये जो बळावला तो माझ्यामध्ये मी कधीही येऊ देणार नाही, असं सी.पी.ने त्यावेळेला निश्चय केला। आणि मित्र, हा जो समाज तयार झाला, या समाजाच्या बेसवरती आम्ही सुद्धा ज्यावेळेला पामसेपमध्ये काम करू लागलो त्यावेळेला ही गोष्ट लोकांना समजावून सांगत होतो की
हा जो समाज सुशिक्षित समाज, तुम्ही सुद्धा सुशिक्षित समाजामध्ये येता, या समाजाने आपल्या बाकीच्या समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. परंतु हा समाज अजूनही त्या बाबतीत झोपलेला दिसतो. बाबासाहेबांना ही अपेक्षा नव्हती. बिपिनला वाटलं होतं की मी मात्र असा यांच्यासारखा गद्दारी करणार नाही. अतिशय प्रामाणिकपणाने शेवटच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी या चळवळीसाठी, बाबासाहेबांच्या समाजासाठी मी योगदान देईन असं त्यांनी निश्चय केला. या वाक्यानंतर म्हणजे आग्र्याला जे शेवटचं भाषण झालं त्यानंतर त्यांना असं वाटलं की आता हा समाज जागा करण्याचे काम माझं सुद्धा आहे. म्हणून सीपींनी 1956 नंतर जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली त्यावेळेला त्यांनी असा विचार केला की ही धम्मदीक्षा नुसती घेऊन चालणार नाही, तर बौद्ध धर्म काय आहे, त्याचा आचार विचार काय आहेत, त्याचं तत्वज्ञान काय आहे हे सुद्धा लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं समजून सीपींनी छोटी छोटी बौद्ध धर्मावरती पुस्तकं लिहायला सुरुवात केली. कदाचित जुन्या लोकांना कल्पना असेल, त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकाला, पहिल्या पुस्तकाला माननीय न्यायमूर्ती आर घोळे साहेब यांनी प्रस्तावना दिली. मी स्वतःची पुस्तकं दर 15 दिवसाला गठ्ठा बनवून पोस्टाने पाठवत होतो लोकांकडे. तर आर घोळे साहेबांनी ही जी प्रस्तावना दिली ते आर घोळे ते आहेत ज्या लोकांना बाबासाहेबांनी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं. त्यापैकी आर घोळे हे न्यायमूर्ती होते. त्यांनी प्रस्तावना छोट्या छोट्या पुस्तकांना दिली आणि ती पुस्तकं आपण समाजामध्ये वितरित करायची या हेतूने सीपींनी विनामूल्याची पुस्तकं समाजामध्ये वितरित. बौद्ध धर्माच्या गाथा सुद्धा आपल्याला आल्या पाहिजेत यासाठी त्यांनी गाथांचं एक पुस्तक छापलं. बौद्ध धर्माच्या ज्या गाथा आहेत या बौद्ध धर्म नुसता घेऊन जमणार नाही, तर बौद्ध धर्माच्या ज्या गाथा आहेत या गाथा सुद्धा लोकांना समजल्या पाहिजेत. यासाठी त्यांनी गाथांचा अर्थ सांगणार पुस्तक सुद्धा त्यांनी छापलं सीपींनी. कदाचित ते पुस्तक सुद्धा जुन्या लोकांकडे माझ्याकडे आहे. त्यांनी ते छापलं आणि लोकांना ते वितरित केले. लोकांना बौद्ध धर्म कळावा, बौद्ध धर्माच्या गाथा सांगता गाथा म्हणता याव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. इतकंच नव्हे, त्यांनी पुढे जाऊन एक बुद्धिस्ट ट्रेनिंग स्कूल सुद्धा करू. कदाचित काही लोकांना माहिती असेल, बुद्धिस्ट ट्रेनिंग स्कूल त्याला धम्मसाधना केंद्र असं नाव दिलं. मी स्वतः त्या स्कूलचा विद्यार्थी होतो. माझी बहीण तिलोत्तमा इथं असली, ती सुद्धा त्या स्कूलची विद्यार्थिनी होती. त्या स्कूलमध्ये सोलापूर बाजार, मोदी खाना, इव्हन आंबेडकर सोसायटी मधून सुद्धा विद्यार्थी येत. आणि माझे मित्र, आता माझा उल्लेख केला रमेश कांबळे, विष्णू कांबळे. विष्णू कांबळे हे कमिशनर, पोलीस कमिशनर होते. ते सुद्धा माझ्याबरोबर या विद्यार्थी बसायला आले होते. आणि आम्ही अतिशय मन लावून तो अभ्यास सीपींनी तयार केलेल्या पुस्तकामध्ये, स्कूलमध्ये आम्ही मन लावून काम करत होतो, अध्ययन करत होतो. त्या स्कूलला 3 टीचर लाभले होते. एक होते गंभीर सर जे कापूस स्ट्रीटवरती राहायला होते. दुसरे होते महेशकर सर जे फडईमध्ये राहायला होते. कापूस केंद्रांचे पुस्तकाची माहिती असेल लोकांना. ते सुद्धा या आमच्या धर्म केंद्राचे ते शिक्षक होते. आणि तिसरे सीपी थोरात यांनी विषय सुद्धा वाटून घेतले होते. गंभीर सर हे बुद्धचरित्र सांगायचे आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाचे 2 भाग करून महेशकर सर आणि थोरात साहेब हे सांगायचे. त्यामुळे काय झालं, लोकांमध्ये हा धर्म प्रचार करण्याचे मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत मोकळे घेतले. मित्र, सीपी थोरातांनी जे काम केलं, धार्मिक काम, तिथं वाखाणण्यासारखं आहे. ते नुसतं एवढं काम करून थांबत नव्हते, तर पुण्याच्या भागाभागामध्ये जाऊन बैठका घ्यायचे, व्याख्यानं द्यायचे आणि बौद्ध धर्मामध्ये जागृती निर्माण करण्याचं त्यांनी त्या काळामध्ये पुष्कळ काम केलेलं आहे. कदाचित जुन्या लोकांना कल्पना. मित्र, सीपींनी हे काम तर केलं, शिवाय त्यांनी सम्राट अशोकावरती सुद्धा पुस्तक लिहिलं. सगळ्यांनी पाहिलं असेल, त्या अलीकडेच लिहिलं पुस्तक. त्यामध्ये अशोकाने त्या अर्थशास्त्र सांगितलंय, परंतु त्याबरोबरच अशोकाने अतिशय शॉर्ट पिरियड मध्ये
2 ते 2.5 वर्षामध्ये संपूर्ण भारत पोहोचवणार कसा केला याचा उल्लेख त्याच्यामध्ये त्यांनी केला. आणि ती गोष्ट नंतर कांचन साहेबांनी अगोदरच चर्चा झाली होती त्या माध्यमातून पुढे नंतर बोलणार. तर मित्र, शिपींनी बौद्ध धर्माचा गहन अभ्यास करता यावा म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पीएचडी केली आणि पीएचडी 80व्या वर्षी त्यांनी केली. 80व्या वर्षी पीएचडी करणं अतिशय कठीण काम आपण समजू शकतो. 60 वर्षाचा आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेला सकाळी काय खाल्लं हे संध्याकाळी आपल्याला सांगता येत नाही. पण सीपी थोरात मात्र 80 वर्षापर्यंत त्याची बुद्धी ते तेवढ ठेवत होते आणि 80व्या वर्षी पीएचडी सारखी अतिशय कठीण पीएचडी त्यांनी केली आणि या समाजासाठी कठोर अभ्यास आपला असावा म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला. त्यांचं एक शेवटचं स्वप्न पुण्यामध्येच त्यांना बौद्ध विद्यापीठ स्थापन करायचं. त्या संबंधित त्यांनी बरीच हालचाली केली. काही निष्ठावान कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या जोडीला आले आणि त्यांनी त्याचा आराखडा तयार केला. त्यांनी विभागवाईज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई इथून निधी कसा गोळा करायचा, करोडो रुपये कसे उभे करायचे या संबंधी सुद्धा तुमच्या 10-12 बैठका झालेल्या. असं शिपीकडून मला प्रत्येक वेळी करायचं कारण तिथे तर माझं ध्येय वाटतं टाकायचं कोण. तर हे त्यांनी धर्मकार्य अशा प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. धर्मकार्याबरोबरच त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये सुद्धा काम करायचं होतं म्हणून शिपींनी सामाजिक कार्य हातात घेण्यापूर्वी त्यांनी पाहिलं की बाबासाहेबांचा हा चळवळीचा गाडा हा कुठेतरी रचलेला तो पुढे जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेला त्यांना चिंता निर्माण झाली की आता हा गाडा आपण पुढे कसा न्यायचा याच्या विवंचनेमध्ये असताना कांशीराम साहेबांचा एक प्रकारे उदय झाला असं आणि कांशीराम साहेबांची त्यांची भेट झाली. जे कांशीराम साहेब या लेवलमध्ये सरकारी नोकरीमध्ये लष्करी कार्यालयामध्ये सर्व्हिसमध्ये होते आणि क्लास 1 सुपर क्लास 1 ऑफिसर जे IAS कॅटेगरीचे ऑफिसर होते त्यांची ती पदवी होती. त्या पदवीला त्यांनी दात मारून टाकली असा काही प्रसंग त्यांच्या कार्यालयामध्ये घडला होता. बाबासाहेबांनी कापतंय सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेला आंबेडकर चळवळी आंबेडकर जयंतीसाठी काही लोकांनी सुट्टी मागितली त्यांना दिली नाही. त्यांना त्यांच्यावर निरोपाची पाळी आणली त्याला मदत कांशीराम साहेबांनी केली. तेही त्याच्यातून बाहेर पडले बरेच भानगडी झाल्या. परंतु त्या वेळेला कांशीराम साहेब तिथे होते आणि त्यांनी नंतर या चळवळीसाठी योगदान द्यायचे. कारण त्यांच्या लक्षात आलं मी एवढा ऑफिसर असताना एवढा मोठा ऑफिसर असताना माझ्यावर सुद्धा त्यांनी निलंबनाची कारवाई केली होती आणि कोर्ट केस जिंकून नंतर ते बाहेर पडले होते. तर त्यांना असं वाटलं की डॉक्टर आंबेडकर हे कोणतरी अतिशय मोठे व्यवस्था आहे तोपर्यंत तुमच्या माहितीसाठी काढतो मित्रांनो बाबासाहेब त्यांना पूर्णपणे घेतले होते. शिपींच्या मदतीने त्यांनी संपूर्णपणे बाबासाहेब जाणून घेतला. बाबासाहेबांचं तत्वज्ञान काय होतं त्याची दिशा काय होती चळवळ काय होती बाबासाहेब कशा प्रकारे काम करत होते सगळी माहिती ते शिपींकडून घेतलं आणि शिपींनी त्यांना माहिती दिली. एखाद्या जर माझ्या ह्याच्यावरती दिलं की शिपी हे त्यांचे गुरु आहेत. गुरु म्हणता येणार नाही कारण कांशीराम साहेबांना स्वतः गुरु मानले. तेव्हा शिपींनी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं बरेचसं मटेरियल पुरवलं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ॲनिमेशन ऑफ कास्ट हे पुस्तक आणि दुसरं एक पुस्तक त्यांनी त्यांना महत्वाचं पुस्तक दिलं. असं म्हणतात लोक की कांशीराम साहेबांनी जेव्हा हातामध्ये ते ॲनिमेशन कास्ट पुस्तक पडलं त्यावेळेला लगातार त्याचे 105 वेळेला वाचून करायचे असं लोक म्हणतात. मला माहिती नाही परंतु त्यांनी बऱ्याच वेळा ते पुस्तक निश्चितपणे वाचलं. त्या पुस्तकाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला होता आणि तिथून त्यांना खऱ्या अर्थाने आंबेडकर काय म्हणजे हे कळायला सुरुवात केली. शिपींनी त्याच्याबरोबर त्यांना अनेक पुस्तकं दिली जसे की पुणे करार वगैरे हे जे पुस्तकं होती स्वतः तुम्ही छापलेली होती ती पुस्तकं सुद्धा त्यांनी कांशीराम साहेबांना पुरवली आणि कांशीराम साहेबांना त्यामुळं चळवळीची दिशा कळली. चळवळ काय आहे हे त्यांना कळालं आणि कांशीराम साहेब शिपींच्या मार्गदर्शनाखाली होणार
किंवा सीपीचा सल्लामसले त्यांनी म्हणा ही चळवळ पुढे न्यायला लागली. त्यावेळेला सीपीचा कांतीराम साहेबांवरती पूर्ण विश्वास बसला की हा एकच माणूस आहे जो ही चळवळ पुढे नेऊ शकतो. त्यामुळे सीपीने त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर ते राहिले. मित्र हो, कांतीराम साहेब हे आज आपण बघतो आपल्यामध्ये नाही, फक्त त्यांनी जे काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी हे लक्षात घेतलं सम्राट अशोकाने जे घेतलेलं आहे 2 वर्षामध्ये जो संपूर्ण भारत केला त्याचं त्यांच्या लक्षात होतं. पुस्तकानंतर प्रकाशित झालं, परंतु ते कांतीराम साहेबांना कल्पना होती देवतेबद्दल भारत बौद्ध जो करायचा आपल्याला तो कशा प्रकारे करायचा याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी लक्षात घेतलं की राजाश्रय मिळाला अशोकाला, अशोकाने राजाश्रय दिला म्हणून हे बौद्धमय झालं. म्हणजे सत्ताश्रय म्हणजेच राजाश्रय. तेव्हा तिथे कांतीराम साहेबांनी हे ओळखलं आणि मग कांतीराम साहेबांनी सत्तेच्या दिशेने आपली पण वाटचाल चालू ठेवायची या हिशोबाने त्यांनी बीएसची स्थापना केली. आणि ती स्थापना नाही केली मित्र, तर त्यांनी युपीमध्ये, बिहारमध्ये, पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपले आमदार सुद्धा निवडले. पहिल्या धक्क्यामध्ये मुंबई बीजेपीमध्ये 100 आमदार त्यांचे असले, बिहारमध्ये 5 आमदार निवडून आले, मध्य प्रदेशामध्ये 13 आमदार त्यांनी निवडून आणले, पंजाबमध्ये 9 आमदार आले आणि काश्मीरमध्ये 4 आमदार निवडून आले. अशा व्यक्तीने त्यांची वाटचाल ही प्रत्येकाला सुरू झाली होती. त्यांना भारत बौद्धमय करायचं. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं आपण लवकरच 3 करोड लोकांना बौद्ध बनवणार आहोत. आता हे सगळं त्याचं स्वप्न ठरलं, कारण त्यांना तेवढं आयुष्य लागलं. परंतु त्यांनी एवढं चळवळ भराभर सुरू केली होती. मायावतीनं त्या वेळेला मुख्यमंत्री केलं हे सगळ्यांना माहिती. तर त्यांची ही वाटचाल की त्या दिशेने होती, ज्या दिशेला त्यांना बाबासाहेबांना हा चळवळीचा एंड करायचा होता, भारत बौद्धमय करायचा होता, हे त्यांचं टार्गेट होतं. ही चळवळीची दिशा त्यांनी सीपीन करून चर्चेद्वारे ती मिळवली होती आणि सीपीने त्यांना बरीच मदत केली. ते लोकांना कदाचित निश्चित पाहिजे, पण सीपीचा माझं नेहमी फोनवरती कॉन्टॅक्ट असायचं. त्याच्यामुळे सीपीकडून मला सगळ्या गोष्टी कळत होत्या. काही गोष्टी अशा आहेत ज्या आता इतकी बोलत नाही, परंतु सीपींनी शेवटपर्यंत आपलं योगदान दिलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत विचारात असताना सुद्धा त्यांना जे बौद्ध विद्यापीठ स्थापन करायचं होतं त्यांना कार्यकर्ते भेटायला येत होते, त्यांना सांगत होते की कदाचित मी नसेल परंतु हे काम पुढे गेलं पाहिजे. ही त्यांनी कार्यकर्त्यांना विचारत पडल्यानंतर शेवटच्या क्षणावर सुद्धा ते मित्र बरेच लोक इथं बोलायचे थांबलेले मी जास्त बोलणार नाही, परंतु एक गोष्ट मी जास्त पुन्हा सांगेन कारण हीच वेळ आहे मला ते बोलण्याची. सीपीने जसं समाजकार्य केलं, सीपीने जसं धार्मिक कार्य केलं, राजकीय कार्य केलं की जास्त त्याच्यामध्ये जात नाही, परंतु त्याच्या जोडीला त्यांनी कुटुंबाकडे सुद्धा लक्ष केलं. कुटुंब जे आहे हे सुद्धा त्यांनी कुटुंबासाठी सुद्धा बरंच काही केलं. सीपींनी MSc फर्स्ट इयर केलं, त्यांना सेकंड इयर करायचं होतं, परंतु कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. म्हणून त्यांनी उच्च शिक्षण न करता नोकरीचा काळ आला, त्यांनी नोकरी सुरू केली आणि ते मुंबईला जाऊन झाले. मित्र सीपींनी सर्व्हिस जॉईन केल्यानंतरच आपल्या कुटुंबाला 2 वेळेचं जेवण व्यवस्थितपणे मिळालं. अशी ही त्यांची अवस्था होती, कुटुंबाची अवस्था. नंतर पुण्यामध्ये त्यांची पुण्यात ट्रान्सफर झाली, त्या ठिकाणी त्यांनी बरेचसे काम. सीपींनी नुसतं कुटुंबासाठी नव्हे आमचे जे चुलत भाऊ होते दिगंबर, वामन आणि भीमराव या सगळ्यांना गावावरून साताऱ्यावरून त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना कामा करण्याला लावलं, नोकरी करण्याला लावलं. आणि मग त्यांनी कुटुंबासाठी कुटुंबाबरोबर आपल्या नातेवाईकांसाठी सुद्धा अहोरात्र काम केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी यशही मिळवलं. दिगंबर थोरात म्हणजे आपले चुलत भाऊ यांना काडीवाला रोडवरती त्यांनी एक टेलरिंगचं दुकान सुद्धा टाकून दिलं. मला जेव्हा व्यक्तिशः मला त्यांनी खूप मदत केली. मी जेव्हा कॉलेजला होतो वाडिया कॉलेजला, तर मला कंपल्सरी जाताना काडीवाला रोडवरून तुम्ही जायचं आणि तिथे औषध दुधाचं
ग्लास ठेवलेला असायचा दिगंबरच्या दुकानामध्ये. तो ग्लास आणि दोन आणि त्याच्यामध्ये टाकून मला प्यायला कंपल्सरी सीपी कॉलेजला असताना 1965 ची गोष्ट आहे. माझ्या खिशामध्ये 10 रुपये टाकायचे कॉलेजला जाताना, कारण मित्रांमध्ये याला चहा पाणी करता यावं. पण त्यावेळेचे 10 रुपये म्हणजे आज फार त्याची सीपींनी माझ्यासाठी खूप काही केलं. मी घरामध्ये माझ्या पटत नव्हतो, म्हणून मी एकदा असे प्रसंग आला की 1 महिना मी घरामध्ये जेवलो नाही. 1 महिना जेवलो नाही. सीपींनी ताबडतोब मला खानावळ लावली आणि त्या खानावळीमध्ये 1 महिना बाहेर जेवत होतो. घरामध्ये माझी खास विशेष म्हणजे माझी स्नेहताई छोटी बहीण ही जास्त परेशान होती. की हा सब कुठे खातो पितो रडतही होती त्यावेळेला. पण सीपींनी परवा करून दिलं नाही की मी याला बाहेर जेवून खातो. असं एवढंच नव्हे, सीपींनी माझ्यासाठी माझ्या लग्नानंतर घरामध्ये पटत नाही म्हणून मला सेपरेट रूम घेऊन दिला. शाळेवाला रोडवरती कोर्टर शाळेमध्ये त्यांनी मला रूम घेऊन दिला आणि त्या रूम मध्ये मी माझे का बरेच युनिव्हर्सिटी काढले. नंतर माझी औरंगाबादला झाली. त्यामुळे माझा संपर्क पुण्याची भाग चुकला. मित्र हे काम आपल्याला माहिती आहे, राजकीय सामाजिक त्याचबरोबर कुटुंबासाठी जो केलं. यापुढे जाऊन मी जास्त बोलू नाही बोलू शकत. ते बरंचसं काम आहे, बरंचसं बोलता येतं, पण आज जेवढा मी बोलू शकत कारण बाकी त्याचा बोलण्याची मिळाली पाहिजे तेवढं बोलून मी चिपळूणला भावपूर्ण करतो. म्हणजे किंवा न जमलेले सगळे ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे माझ्या बाबांना सहकार्य केली, मदत केली, त्यांचे मनापासून धन्यवाद, आभार. आणि त्यांनी 1980 साली एक पत्र लिहिलं होतं, ते मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवायचे. हे अशासाठी की त्यावेळी काय सिच्युएशन होती आणि त्यावेळी म्हणजे चळवळीची ऊर्जा काय होती हे साधारण लक्षात येतं. म्हणून मी हे पत्र तुम्हाला वाचून दाखवणार. हे पत्र त्यांनी माझ्या आईला लिहिलंय. तेव्हा ते नागपूरमध्ये होते. तेलंगखेडी लेआउट, नागपूर, 11/7/1980 पत्र. चौकांतात अनेक आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले. साऊथ पास झाली हे वाचून आनंद झाला. तिची मोठी चिंता होती. तिचे कौतुक करावे असेच आहे, कारण घरातील काम सांभाळून तिने मिळवलेले हे यश आहे. मात्र तिने मिळवलेले हे यश आहे. इकडे नागपुरात अधूनमधून पाऊस सुरू असतो. मात्र तरीही संध्याकाळी 5:30 वाजले की अनेक कार्यकर्ते ऑफिसवर जमा होऊ लागतात. रात्री 11-12 वाजेपर्यंत ऑफिस उघडे असते. तिथून पुढे मेश्राम व आटेचे धाकटे बंधू हे घरी जातात. हे दोघे जण तर न चुकता दररोज जर असतात. पुण्याच्या मानाने नागपूरचे बाउन्सरचे ऑफिस बरेच बिझी असते. शिवाय बहुजन नायक ज्या दिवशी छापून येईल असे लोकांना समजते तेव्हा बराबर लोक येत असतात. आपापली कामे एका दिवसात उरकतात आणि तेही हसत खेळत. त्यामुळे इथे काम करणाऱ्याला उत्साह येतो. मेश्राम साहेबांचे म्हणणे आहे की मी येथेच राहावे. अनेक वेळा त्यांनी हे मला बोलून दाखवले, पण इथल्यापेक्षा इतरत्र माझी फार गरज आहे याची जाणीव मी त्यांना करून दिली. माझ्या जेवणाची व्यवस्था उत्तम आहे. ऑफिसवर डबा नियमित सकाळ संध्याकाळ येत असतो. माझ्या जेवणाची व्यवस्था टर्न बाय टर्न एकाकडे असते. माझ्यापेक्षा येथील कार्यकर्त्यांनाच माझ्या जेवणाची जास्त काळजी असते. मात्र येथे भात भरपूर खाल्ला. आता त्यांना भात अजिबात नको असे सांगावे लागले. दर रविवारी कोणाकडे तरी जेवणाचे आमंत्रण असते. तसं इथे परकेपणा अजिबात वाटत नाही. आता तर अनेक तरुण मित्र इथे मिळाले. त्यांनाही बहुजन नायकाच्या कामात झुंपत असतो. मात्र येथील पोक्त माणसे जेवढा उत्साह कामात दाखवतात तेवढा इतरत्र पाहावयास मिळत नाही. विशेषतः मेश्राम साहेब काम उत्साहाने तर करतात, पण प्रत्येक बारीक सारीक गोष्टी वेळच्या वेळी करण्यावर त्यांचा फार भर असतो. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करण्याचा त्यांचा खाक्या आहे. घरी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी बाउन्सरचे काही ना काही काम करीत राहतात. संध्याकाळी 5:30 पासून ते 11-12 पर्यंत बाउन्सर ऑफिसवर असतातच.
मला आश्चर्य वाटते की हे इतके सगळे उरकूनही मधल्या वेळी घरची कामेही ते सांभाळत असतात. त्यांच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्या सौभाग्यवतीही सतत घरी कामात असतात. मला तर जेवण आग्रह करूनच वाटतात. अतिशय प्रेमळ वाटल्या त्या. आमचे मेश्राम साहेबांबरोबर बऱ्याच वेळा रात्री बेरात्री त्यांच्या घरी जाणे झाले, पण प्रत्येक वेळी शांतपणे नाकडोळी न मुरडता त्यांनी आमचे स्वागत केले. एवढे घरून सहकार्य असल्याचे क्वचितच दिसून येते. मेश्राम साहेबांनी आपला मोठा मुलगा बलूशेठ हा बामसेटला दिला आहे. बलूशेठ हे नाव कांशीराम साहेबांनी त्याला दिले आहे. तो दिल्लीतच असतो. कांशीरामजींनाही तो वडिलांसारखं सर्व मदत करीत असतो. तो नोकरी करणार नाही. तो बामसेटचे कार्य करत राहील. मध्यंतरी तो आजारी पडला होता. मी नागपूरला येताच वहिनींनी म्हणजे सौ मेश्रामने त्याची चौकशी माझ्याजवळ केली. स्वाभाविक आहे, कारण कितीही झालं तरी आई आहे. मात्र जड अंतःकरणाने तिने मुलाला मुळीच दिले नाही. उलट आपला मुलगा वडिलांसारखा समाजसेवी निघाला याचा तिला आनंद व अभिमान वाटतो. मात्र याचा डंका तिने कधीही पेटला नाही. हे दोघेही पती पत्नी मला मोठे आदर्शवादी वाटले. तू नवीन डिझाईनचा मफलर तयार केला होतास. तू नवीन डिझाईनचा मफलर तयार करायला घेतला आहे हे वाचून आनंद झाला. मला मफलरची सतत गरज आहे हे तुला चांगले माहिती आहे. आता तुला भरपूर वेळही मिळत असेल तेव्हा मफलर लवकरात लवकर पुरा कर. कालच मेश्राम साहेबांना गादी व चटईबद्दल सांगितले आहे. मात्र त्यासाठी थोडे पैशांची आवश्यकता आहे. तुला अडचणीत जाणार नसेल तर 100-150 रुपये पाठवून देणे. रचनाताईंची प्रकृती आता बरी असेल. तिला घरी नेलंही असेल एव्हाना. तिला पाहण्यासाठी तू दवाखान्यात गेली होतीस हे वाचून मला खरोखरीच फार समाधान वाटले. चिरंजीव उत्पलला जेवण व्यवस्थित चालणे, विशेषतः भाजी, तरच तिची तब्येत चांगली राहील. चिरंजीव मृणालला औषध आणणे, पण तिच्या गाठी कमी झाल्या की नाही ते कळवणे. तिला शाळेत नियमित पाठवणे व अभ्यासही दररोज नियमित करावाच लावणे. माननीय कांबळेबंधूंना सप्रेम चंद्री. माफ करा. घरातील लहान मुलांना मानाप्रमाणे आशीर्वाद व जय. मामींच्या औषधाची काळजी घ्यावी. शेतसागर काकांचे पत्र आले की त्यांना उत्तर देईल. चंद्रकांत. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करून माझे गुरुवर्य डॉक्टर सी.पी. थोरात यांनाही वंदन करतो. त्यांना पुण्याला वंदन देतो. साधारणतः 1984चा कालावधी असेल त्याला तो पुढाकारून घ्यायची चालू आणि सी.पी. सरांचं मार्गदर्शन मिळालं सांगितलं. काही दिवसातच सी.पी. सर आणि महेंद्र सिंग आमच्या सारख्या लहान मुलांना घेऊन कांशीराम साहेबांसोबत सर्किट हाऊसला बसायला सुरुवात केली. रात्रभर कांशीराम साहेब एखादा शब्द बोलायचे, सी.पी. इसमें क्या करेंगे भाई, हे वाक्य. मग सी.पी. साहेब किंवा महेंद्र सिंग त्यांना समजून सांगायचे, सर इसमें ऐसा ऐसा है, इसका बैकग्राउंड है, इसमें मेन जो इंटेंशन है वो ऐसा है, इसलिए आप लोग को ये करना पड़ेगा. आम्ही लहान होतो, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, पण त्याचं गांभीर्य काय होतं, त्याचं इम्प्लिकेशन काय होतं आणि ते समाजामध्ये काय परिणाम घडून आणणार होतं हे कळायला 10 ते 15 वर्ष लागली. पण त्यांच्या बालमनावर संस्कार जे तयार झाले त्यातून आम्ही काही विद्यार्थी चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली आणि आज इथपर्यंत जे पोहोचलोय कदाचित आमची जी जडणघडण आहे सी.पी. सुरांच्या आणि महेंद्र सिंग साहेबांच्या कुलदीप आलेल्या कुलदीप साहेबांच्या मार्गदर्शनाने आमचे घडलेलं असल्याचं इथपर्यंत आलेलं आहे. सी.पी. सरांच्याबद्दल मी पण खूपच म्हणू शकतो, पण आता दिवस नाही आहे आणि
सरांच्या बंधूंनी या ठिकाणी खूप अशी त्याच्याबद्दलची माहिती अशी व्यवस्थितरित्या मांडलेली आहे. त्यामुळं मी इतर मंडळींना पण अवॉइड करेन की तुम्हाला पुण्याला हे करायचं तेवढं द्या. आणि त्यांचा जो वैचारिक वारसा आहे तो खूप मोठा आहे. परवा मी ज्यावेळेस बैठक घेण्यासाठी या ठिकाणी बसलेलो होतो त्यावेळेस आमच्या एका सहकार्यानं म्हणले की CP सर घोरपडेला माहीत नाही पण पुण्याला माहिती आहे. त्यामुळं त्यांचं वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. एक 10 मिनिटांनी मी कुलदीपला फोन केला नागपूरला. म्हणजे कुलदीप की ऐसी सी बात है आप लोग को उसमें कुछ करना है. मैं आ रहा हूँ. एकच शब्द पुढे होता आम्हाला. बाकी त्याचे जे सहकारी आहेत गावळे साहेब आहेत तिथे अनेक लोक आहेत त्या सगळ्यांनी सांगितले की यस विल गो अहेड. त्या दृष्टीनं एक थोडंसं लोकांच्याकडून जे आपण आवाहन केलेलं होतं काय काय करणं आवश्यक आहे वैचारिक पुढचा चालवण्यासाठी तर त्याचे एक आम्ही थोडीशी लिस्ट तयार करून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याला सर्वांना विनंती आहे की ह्या लिस्टमध्ये आणखी काय भर टाकायची ती पण टाका. काही दिवसात आपण त्याचा एक पूर्ण राज्यस्तरीय कार्यक्रम करणार आहोत आणि तो कार्यक्रम आपण जे CP सरांचे कार्यकर्ते जोडीदार सहकारी होते कार्यकर्ते होते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि संघटन जे त्यांनी बांधलेलं होतं त्याची पुन्हा एक मोठ बांधण्यासाठी आम्ही काही मंडळींनी एक प्रयत्न करण्याचा ठरवलेला आहे. एक छोटेसे कार्यक्रम सुरुवात म्हणून आज प्रशांत वाघमारे साहेब येणार होते ते सिटी इंजिनियर आहेत. त्यांना या गोष्टीची कल्पना दिली होती की आपण या म्हणून आणि त्यांच्या काही इथल्या बाबतीत अपेक्षा होत्या घोरपडीच्या बाबतीत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. ते म्हणले यस मी पूर्णपणे सहकार्य करेन. पण आज मंत्री महोदयाची मीटिंग असल्यामुळे त्यांना आपण बोलावं लागलं. ते आलेले नाहीये. त्यांना माझा थोडा वेळ फोन झाला. पहिला मुद्दा जो आहे तो श्रावस्तीनगर रस्त्याला डॉक्टर CP थोरात यांचं नाव द्यावं यासाठी आम्ही आपल्या श्रावस्तीनगरतर्फे पुणे महानगरपालिकेला कळवणार आहोत. आणि काही दिवसात आपण ते नाव या रस्त्याला नाव देण्याचं आपण CP थोरात हे आपण मान्य करून घेणार आहोत पुणे महानगरपालिकेत. या रस्त्यावर डॉक्टर CP थोरात राहत होते असाही एक बोर्ड आनंद आपल्या समोर लावणं गरजेचं तेही आपण महानगरपालिकेकडून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या झाल्या अत्यंत किरकोळ बाबी पण इतिहास आहे. या माणसाच्या पाठीमागं इतिहास आहे आणि या माणसाने इतिहास घडवलेला आहे. कांशीराम साहेबांचं नाव समोर राहतो आलंच नाही. तो ग्रेट व्यक्तिमत्व आहे मोठं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांना घडवण्यासाठी बंधूंनी म्हणले की मार्गदर्शन नाही किंवा गुरु नाही वगैरे वगैरे पण आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे. बरोबर कांशीराम साहेबांना पूर्णपणे समजून सांगण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. CPंनी केलेलं आहे महेंद्रसिंग साहेबांनी केलेलं आहे नवसाळे सरांनी केलेलं आहे. हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळं हा इतिहास CP सरांनी तयार केला होता. त्याचा वारसा जपण्याचं काम या रस्त्यावर व्हायलाच पाहिजे. त्याचं घर इथे आहे. कांशीराम साहेबांसाठी घरामधला वरचा मधला मी बांधतोय हे सांगणारे तिथे येऊन राहणारे कांशीराम साहेब होते. हा खूप मोठा वैचारिक वारसा आहे आणि तो आपल्याला टिकवणं गरजेचं. दुसरा मुद्दा मी असं मानतोय की CP थोरात फाउंडेशन एक आपण तयार करू. माझ्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती. त्या फाउंडेशनला एक लिगल स्वरूप प्राप्त होईल आणि त्या बाबतीत आपल्याला कोणाला लिहायचं असेल काही गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला एक लिगल माध्यमातून कायदेशीर मार्गातून आपल्याला पुढे जाता येईल. विशेषतः या फाउंडेशनच्या माध्यमातून CP सरांच्या डोक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था घडवण्याचं काम अपेक्षित होतं त्याच्यावेळेस माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला खूप संस्था घडवणार आपल्याला संस्थात्मक बांधणी करण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्था करता येतील संशोधनात्मक संस्था कायम करणं गरजेचं आहे. असं करता आर्थिक आणि सामाजिक उन्नतीच्या संस्था पण आपल्याला उभ्या करता येतील अशी त्याची संकल्पना होती. ते आपण फाउंडेशनच्या एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये घेऊन आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू.
कांशीराम साहेब किंवा आणखी जे काही आपण समकालीन लोक होती त्या घडवण्यासाठी सीपी सरांच्या किंवा महेंद्रसिंग साहेबांच्या नवसाऱ्या सरांच्या कुलदीपजींच्या डोक्यामध्ये कॅडर बिल्डिंग इज अ व्हेरी व्हेरी क्रुशियल थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अशी संकल्पना त्यांच्या डोक्यात घातलेली होती. त्याप्रमाणे राज्यभर नव्हे, मला माहिती आहे की कुलदीप उत्तर प्रदेशमध्ये जाऊन काय काय करत होते, बिहारमध्ये जाऊन काय काय करत होते, पंजाबमध्ये जाऊन काय काय करत होते. एक दोन प्रसंगातच मला बरोबर दिल्लीला जाण्याचा वेळ आलेला होता. पण तिथले खासदार मंत्री उठून सांगत होते की पहिली काळजी या मंदिराची घ्या, सीपीची काळजी घ्या, महेंद्रची काळजी घ्या, कुलदीपची काळजी घ्या. हे डोळ्यांना पाहता आलेलं आहे. आपल्याला कॅबिनेट बिल्डिंगच्या कार्यक्रमाची सुरुवात करणं गरजेचं आहे. मला वाटतंय की कुलदीपने याच्यामध्ये खूप मोठं काम केलं, वेगवेगळ्या राज्यामध्ये काम केलेलं आहे. कुलदीपने थोडंसं पुढाकार घेऊन आम्हालाही मार्गदर्शन करावं की बोला आम्ही पण काही सिलेबस कुलदीप जी ने तैयार करने की कोशिश की है, वो भी आपको भेज देता हूँ मैं. और हम लोग साथ में पूरे स्टेट में हम लोग कैसे जाएंगे, क्या जाएंगे, उसका एक प्लान बना के आप अगर देंगे तो हम लोग सब साथी मिलकर हम लोग काम शुरू करेंगे. मला अशी संकल्पना डोक्यामध्ये येते की हे राज्यस्तरीय आपल्याला सगळं काम उभं करायचं आहे. तर एक त्रिस्तरीय समिती आपण तयार करूया. एक जे असेल ती कोर कमिटी असेल आपल्याला, त्या कोर कमिटी संपूर्ण प्लॅनिंग करण्याचं काम, विजन तयार करण्याचं काम, एम्स ऑब्जेक्टिव्ह तयार करण्याचं काम करेल. राज्यावर जे काही राज्यामधली लोक आहेत ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही त्यांचे सीपी सरांचे जे चाहते आहेत, भक्त आहेत किंवा त्यांनी सीपी सरांच्याकडून काही शिकलेलं आहे त्या मंडळींना त्या कार्यकारिणी घेऊन, राज्यस्तरीय कार्यकारिणीवर घेऊन त्यांना आपण कृती कार्यक्रम देऊ. त्यांच्याकडून कृती कार्यक्रम समजून घेऊया, ते कसे करू शकतील, काय करू शकतील, त्याचं जे मोडस ऑपरेंडी आहे ते ठरवण्याचं आपण काम करूया. मला वाटतं की कुलदीपजी आप इसमें बहुत बडा योगदान कर सकते, त्यामुळे ते योगदान करू शकतील. आणखी काही मंडळी आपली सध्या बामसेटची मंडळी आहेत, ही मंडळी आपल्याला योगदान करू शकतील. एक छोटासा मुद्दा आहे पण खूप 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 महत्वाचा आहे. आता सरांच्या मुलीने या ठिकाणी पत्र वाचून दाखवलं. मला काय आठवण झाली माहितीये का, बाबासाहेबांनी रमायला लिहिलेलं पत्र ते टिकून आहे ना. या माणसाचं योगदान हे बाबासाहेबांबरोबर निश्चित नाही की वाद नाही, पण बाबासाहेबांसारखं छटाकभरचं योगदान आहे ना. हा वारसा टिकवण्यासाठी त्यांचं जे काही साहित्य आहे, त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे, सरांच्या घरी काही जुनी पुस्तकं आहेत छापलेले, काही पेपर्स असतील, त्याच्या आम्ही लायब्ररी या ठिकाणी बनवू इच्छितो. ही सगळं जो वारसा आहे, वैचारिक वारसा आहे, ते कोणालाही देऊ नका प्लीज. आम्ही या ठिकाणी बांधण्याचा एक छोटा लायब्ररी बांधण्याचा प्रयत्न करूया आणि त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना काही साहित्य गरजेचं पडेल वाचण्यासाठी, रेफरन्स करण्यासाठी, त्यांना या लायब्ररीचं उपयोग करून देण्याची व्यवस्था करू. या विषयाला पुण्याची जी सिटीची जे आम्हाला त्यांच्याशी माझी गेल्या आठवड्यातच चर्चा झाली होती. निश्चितपणे आपण या ठिकाणी आपण उभं करूया. त्यामुळे ते आश्वासन आपल्याला मिळालेलं आहे. शिवाय आम्हीही त्या ठिकाणी जे काय थोडंफार योगदान लागेल, आर्थिक योगदान लागेल, ते आपण योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरांच्या बंधूंनी आता थोडा वेळापूर्वी उल्लेख केला होता की एक सम्राट अशोका विद्यापीठ स्थापन करायची त्यांची इच्छा होती. येस, त्याची गरज आहे. काही मिटिंगला मी पण स्वतः होतो आणि काही फंडरेजिंग करता आपल्या बैठका झाल्या. मित्रांना मला विशेषतः निमंत्रण देऊन बोलवलं होतं. ठीक आहे, काही सध्याचे शासनामध्ये सिनियर लोक जे काम करणारे आहेत त्यांच्याशी आपल्याला चर्चा करून काही उभारणी करता येईल का हे प्रयत्न करूया. पण हा जो विचार आहे सम्राट अशोका विद्यापीठ स्थापन करण्याचा, हा कुठे इथं गिळून जाता कामा नये त्या दृष्टीने आम्ही सगळे या सिव्हिल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न चालूच ठेवणार आहे. आणि काही दिवसात आपल्याला विद्यापीठ स्थापन करता येईल याची मी तुम्हाला खात्री देतो.
एक महत्वाचा मुद्दा सकाळी सकाळीच आपला विशाल आले होतं माझ्याकडे. विशाल आहे इथं माझ्या माहितीनुसार. विशाल आजवर यंगस्टर कोण आहे तर आम्हाला यामध्ये योगदान कसं द्यायचं ते सांगा. मग चर्चा करायची तुम्हाला. गेल्या आठवड्यावर तो फोन करत होता आणि मला माझ्या घरच्या आजारपणामुळे मला वेळ देता येत नव्हता. आज सकाळी तो हजर झाला आणि बोलला. आपण राज्यभरातील बुद्धविहार का नाही जोडायची हो? का नाही त्याचा डेटाबेस तयार करायचा आणि तिथं एक 2-2, 4-4 पोरं का नाही घडवायची? हा पुण्यात एक प्रयत्न सुरू आहे. आता काही दिवसापूर्वी धम्मविनय मॉनेस्ट्रीमध्ये आम्ही हा डेटाबेस गोळा करून ठेवलेला आहे. एक राज्यस्तरीय बांधणी करण्यासाठी फोकल पॉईंट म्हणून बुद्धविहार असावं ही जी संकल्पना CP सोळाची होती ती आपण पुढे येण्यासाठी निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. मला वाटतं मी खूप जास्त वेळ बोललेलो आहे, पण थोडंसं सविस्तरपणे CP साहेबांच्या डोक्यात काय होतं आणि आपण काय करू शकतो, आपण काय कृती कार्यक्रम आखावा हे पुण्यानुमोदनच्या दिवशी बोलावं एवढा माझा धारणा होती. त्याप्रमाणे मी आत्तापर्यंत आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचे जे काही मंडळी आहेत त्यांनी पण आपल्या डोक्यामध्ये काय असेल, आपण काय कृती कार्यक्रम करणार आहोत, कुठलाही नवीन विचार मांडणार आहोत त्याच्याबद्दल बोललं मला खूप आनंद होईल. मी त्याप्रमाणे नोंद करून पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितरित्या प्रयत्न करूया. जय हिंद, धन्यवाद.